वाटते कदाचित कुसगावला धरण केलं असतं 70-80 टीएमची बावला. माझा त्या विचार काय केला, विकास झाला पाहिजे. इथं कुणीही बसलेलं विकासाच्या विरोधात नाही, विकास हा झाला पाहिजे. पण विकास करत असताना किती लोकांना त्याचा त्रास होतो, किती फायदा होतो याचा समतोल गाठणं हे महत्वाचं. आपलं कर्नाटक सरकार स्वाभाविक आहे, त्यांचं सरकार आहे, त्यांच्या लोकांना फायदा होण्यासाठी विकास करण्यासाठी त्यांनी धरण बांधलं. पण हे धरण बांधत असताना फक्त महाराष्ट्रातच नाही, त्यांच्या राज्याच्या सुद्धा बऱ्याच गावातनं पुराचा धोका वाढलेला आहे. पूर आधी तुमच्याकडे यायचा. आता 1919 साली कधीतरी आमच्यात महापूर आला होता. आमच्या गावात मी पण पूरग्रस्त आहे. 2005 ला 19, 20, 21 आमच्याही गावात पूर आला, आमचंही घर पुरात बुडलं. पण जवळजवळ 90-100 वर्ष हा पूर त्या काळात आला नाही. आणि मग वडनेरे समितीचा रिपोर्ट तो तयार झाला. मी या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आहेत, त्यांना आवर्जून सांगतो की वडनेरा समितीने जो रिपोर्ट केला त्यात प्रत्येक कारण लिहिलेलं आहे का पूर येतो. त्या पुरात महापालिकेचं पाणी सुटते, कोयना नदीतून पाणी येते, पंचगंगेतनं पाणी येते, तिथं गाळजाळ झालाय, तिथं रस्ता बांधला, तिथं ब्रिज बांधलं, देवळाच्या नदीच्या पात्रात एकाने देऊळ बांधलं, हे सगळे उल्लेख केलेले आहेत. मग आलमट्टीची उंची एवढी उंच केली, 519 मीटर पर्यंत गेली, त्याचा उल्लेख नाही. ही समिती केंद्राने नेमली नाही, ही समिती जल आयोगाने नेमलेली नाही, ही समिती महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे. म्हणजे मी पूर्वीपर्यंत सांगितलं, आपला मुलगा हुशार आहे की नाही हे टीचर म्हणतो, पोट बापांनी ठरवावा, बापानेच लिहून द्यावं, आणि बापच लिहून द्यायला नाही माझं पण हुशार. उंची वाढवल्यानं ते 519, 524 तर खूप लांबचं झालं. आम्ही म्हणतो 519 जास्त झालं ती 513वर आणा, मागणी ती पाहिजे. 524 ला आपला पूर आला नव्हता, 517ला असतानाच आपल्या पूर आला होता. मग आता हे विरोध करायला आपल्याकडे काहीतरी तांत्रिक उत्तर पाहिजे. आणि म्हणून मी लोकसभेत प्रश्न विचारला आणि सरकारला जाळ करायचा प्रयत्न केलं. आजचे तत्कालीन मुख्यमंत्री, आता जे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेचे तत्कालीन पाटबंधाऱ्याचे मंत्री होते, त्यांना ह्याचा चांगला ज्ञान असेल, अभ्यास असेल. कुठल्याही फोरम मध्ये बंडी पाटील साहेब, विश्वित कदम साहेब, चेअरमन येड्रावकर साहेब, कुठल्याही फोरम मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट अपिलात नाही. ना जल आयोगात अपिलात आहे, ना सुप्रीम कोर्टात अपिलात आहे, कुठेही नाही. कुठली गोष्ट दिल्या महाराष्ट्र सरकार झोपलंय का? मी तोच प्रश्न विचारतो, महाराष्ट्र शासन झोपलंय का? कुणाचाही असो, इथं पक्ष मित्र अपक्षाचा आहे, पण कुठल्याही पक्षाचा असो, झोपलोय का? कुणीतरी उठून आपण रस्ता रोको करून आडवं पर्यंत आपण झोपलोय का? मी परवा इथे अधिकाऱ्यांशी बोललो, मीटिंग होती दिल्लीत, आता ती पुढे गेली, मीटिंग नंतर होणार. मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलो, मंत्री तुम्ही जाणार आहे आणि तुम्ही त्यात काय म्हणणं मांडणार? तर त्या अधिकारी म्हटलं तर काय म्हणणं मांडायचं, माझ्याकडे रिपोर्टच नाही. IRI म्हणजे इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट, सिंचन संशोधन केंद्र संस्था, त्या संस्थेला सुद्धा रिपोर्ट बनवायला दिलेला आहे. त्या संस्थे रिपोर्ट अजून जाहीर झालेला आहे, पण त्या रिपोर्ट मध्ये सुद्धा आलमट्टी धरणाचा आपला संबंध नाही पुराचा असं सांगितलं. कुठेतरी महाराष्ट्र असताना हा पुरावा तयार करायला कुठेतरी आपण हे करणं गरजेचं आहे. मी विधानसभेच्या, विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना सांगतो की महाराष्ट्र शासनाकडनं लवकरच समिती नेमून आणि सोयीची होत असेल तर तुम्हीच 5 सदस्याची समिती करा, तुम्हीच आमदार त्या ठिकाणी सदस्य समिती म्हणून जावा आणि तुम्हीच लिहून द्या की ह्या आलमट्टीमुळे आमची घरं बुडतात. कारण आजपर्यंत 80-90 वर्ष न बुडणारी आमची घरं ही उंची 517, 519 झाल्यावर बुडलेली आहे. आणि म्हणून ह्या शेतकरी असतील, शहरं असतील, ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावे. दिल्ली दरबारी जे काय करावं लागेल त्याच ते आता धनशील खासदारी बोलले, शाहू महाराज आहेत, मी आहे, आम्ही त्या ठिकाणी तुमचं प्रतिनिधी म्हणून सातत्यानं कुठे कुठे आपण कमी पडतो हे बघून तिथं पाठपुरावा करायला आम्ही तयार आहे. तुमच्या आंदोलनाला खूप काय बोलायचं आहे, मात्र अजूनही वक्ते बोलणार आहे, तर तुमच्या या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि थांबतो. नमस्कार.